यस. सतीश सर कोण आहेत, कुठून आहेत आणि ह्याच्या अगोदर सतीश सर काय करत होते? नमस्कार, माझं नाव सतीश यादव पाटील. मी प्रॉपर सांगली जिल्हा, विटा आहे माझं गाव. मी ह्या अगोदर ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये होतो. ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये ॲज अ टीम लीडर म्हणून काम करत होतो मी, ॲनिमेटर म्हणून. त्यानंतर मी डिजिटल मार्केटिंगमध्ये शिफ्ट झालो, करिअर पूर्ण स्विच केलं. त्यामध्ये मग सुरुवातीला डिजिटल मार्केटिंगचं क्लासेस कुठून करायचे त्यासाठी मी खूप सर्च केलं. त्या सर्चिंगमध्ये मला फोनपेडे सोल्युशन्स म्हणून रील्स मला त्यावेळेस शो झाल्या किंवा माझ्या माहितीच्या लोकांनी मला सांगितलं की फोनपेडे डिजिटल कोर्सेस क्लासेस म्हणून एक चांगला आहे. तिथे येऊन पण मी चौकशी केली. त्या चौकशीमध्ये सुनील सरांशी माझं बोलणं झालं, पण राज सरांशी बोलणं झालं. त्या दोघांनी डिजिटल मार्केटिंगचा काय स्कोप आहे, इन फ्युचर काय ते सगळं डिटेलमध्ये सांगितलं मला. त्यानंतर ते इथं मी जॉईनिंग केलं, क्लास कोर्स कम्प्लीट केला. कम्प्लीट कोर्स केल्यानंतर मी परत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चांगले पॅकेजेसचे जॉब पण भेटले इन फ्युचर पुढे. आणि आता सध्या मी प्लेसमेंट पण आहे एका ठिकाणी. ओके. तुम्ही सांगलीचे आहात विट्यातून, बरोबर? ऑलरेडी आता मग तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा ऑनलाईन क्लास केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे? कारण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असते की बाबा ऑनलाईन सगळं फ्रॉड असतंय. मग डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन क्लासेस केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता ह्याच्या मागचं म्हणजे सांगली जिल्ह्याच्या हिशोबात बोलायला गेलं तर आपल्याकडे अजून तो क्रेज तसा नाही. पण मी सगळ्यांना सजेस्ट करीन की ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन क्लासेस का केले पाहिजे. ऑनलाईन क्लासेस करण्याचा फायदा एक आहे की आपल्याला बॅक साईडला ते पूर्ण जे ऑनलाईन क्लासेस झाले, जे आपण क्वेश्चन आन्सर करतो किंवा जे ते शिकवतात, तो आपल्या पूर्ण बॅकएंडचा पूर्ण कोर्स आपल्याला ते बॅकअपसाठी देतात, क्लासरूम थ्रू आपल्याला देतात. तो कधी इन फ्युचर बघून आपण तो परत स्टडी करू शकतो. जेव्हा तुम्हाला गरज वाटते की बाबा मला हा सब्जेक्ट कळला नाही, तर तो परत आपण ऐकून, तो व्हिडिओ ऐकून आपण त्याच्यावर परत अभ्यास करू शकतो. ऑनलाईनचा तो जास्त फरक आहे आपल्यासाठी आणि आपल्यासाठी तो खूप फायद्याचा आहे. बरोबर. म्हणजे ऑनलाईन मध्ये जे लेक्चर होतं त्याच लेक्चरचं रेकॉर्डिंग आपण क्लासरूमला पण अपलोड करतोय आणि तेच रेकॉर्डिंग आपण काय करतोय, नंतर जर रिव्हिजन करायचं असेल तर तिथे करू शकतो. प्लस आपल्या क्लासचा एक प्लस पॉईंट आहे की आपण असाइनमेंट सुद्धा देतो. त्या असाइनमेंट सुद्धा तुम्हाला कंपल्सरी करायचे असतात. 40+ असाइनमेंट असतील त्याचबरोबर इंटरव्ह्यू प्रिपरेशन. तुमचं क्लासेस मधलं एक्सपिरियन्स कसं होतं? क्लासेस मधले एक्सपिरियन्स सर म्हणजे जेव्हा मी जॉईन झालो इथे ॲज अ स्टुडंट म्हणून, तेव्हा ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे तिथंच क्वेश्चन आन्सर व्हायचा. आणि आम्ही जेव्हा क्वेश्चन आन्सर करायचो किंवा क्वेश्चन विचारायचो तर आम्हाला फीडबॅक पण चांगला भेटायचा. आणि फीडबॅकमध्ये आमचं प्रत्येक म्हणजे वैयक्तिक सांगायला गेलं तर माझ्या प्रत्येक आन्सरला क्वेश्चनला माझे आन्सर प्रॉपर दिले, माझे पूर्ण डाऊट क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे तो एक चांगला माझा अनुभव इथं राहिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, पोइनपोटेमध्ये जे शिकवणारे सर आहेत ते सगळे प्रॅक्टिकली नॉलेज त्यांना इंडस्ट्रीचं म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स जर काउंट करायला गेलं तर काही जणांना 10 वर्ष प्लस एक्सपिरियन्स आहे, पूर्ण मार्केटमध्ये त्यांनी काम केले त्यात, आणि त्यांचा एक्सपिरियन्सचा एक भाग आपल्याला ते शेअर करतात शिकवताना. आणि त्याच्यामुळे तर मला इन फ्युचर म्हणजे आता मी सध्या जॉब करतोय किंवा प्लेसमेंट तिथं त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. आणि राहिली दुसरी गोष्ट, जी क्लासेस आपल्याला देतात जसे की असाइनमेंट देतात, ती असाइनमेंट करताना ती क्लासेस परत आम्ही रिटर्न बघायचो आणि कुठं अडचण आली तर क्लास बघून ती रिव्हिजन करून ते असाइनमेंट पण आम्ही खूप सॉल्व्ह केलं. आणि त्या असाइनमेंट मध्ये पण आम्हाला फोनपेडचे जे प्रत्येक डिपार्टमेंटची सोडत त्यांनी मदत पण केली आम्हाला. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये भरपूर साऱ्या क्लासेस ठिकाणी चौकशी केली, त्या क्लासमध्ये आपल्या कोविनफोटेकमध्ये असं काय डिफरन्स झालं होतं की इथं का क्लास केली? सर महत्वाचं सांगू का, चौकशी तर केली पण जो आपण म्हणतो मी खेडेगावात नाही, मग माझा प्लस पॉईंट होतो मी जे शिकतोय ते जर मला माझ्या भाषेत कळलं, म्हणजे हा प्लस पॉईंट पोइनपेटेकचा हे जर इथं मराठी शिकवलं जातं आणि त्यातल्या त्यात आपल्या भाषेत शिकवलं जायचं, आपल्या टोन मध्ये शिकवलं जायचं. म्हणजे ज्या टोन मध्ये आम्ही विचारायचो त्या टोन मध्ये आम्हाला उत्तरायचं, बाबा हे असं आहे, हे असं आहे, हा सॉल्व्ह केला पाहिजे, प्रश्न तसा सॉल्व्ह केला, तेव्हा ती शिकण्यात अजून मजा यायची. अजून तो एक प्लस पॉईंट मला आवडतो. त्यासाठी मी पोइनपेटेकला फायनल केलं की बाबा आपण इथंच केलं पाहिजे. आणि जरी कोण असेल खेडेगावात कोण येणारे जास्त डिजिटल मार्केटमध्ये करिअर करण्याचं मी सजेस्ट करेन की पोइनपेटेकसाठी तुम्ही फर्स्ट चॉईस ठेवता. इथं आपल्याला आपल्या भाषेत शिकायला भेटतं. बरोबर. आणि बाकीचे क्लास तुम्ही जर बघायला गेले 2 महिने क्लास असेल, 3 महिने क्लास असेल, इंटर्नशिप कोणी सुद्धा देत नाही. आपल्या क्लासमध्ये 2 महिने क्लास, 4 महिने इंटर्नशिप आहे. बरोबर. तर 4 महिन्याच्या इंटर्नशिप मध्ये तुम्हाला खरंच प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरती काम करायला भेटलं का? क्लायंट बरोबर कम्युनिकेशन केलं का? रिपोर्ट एक्सप्लेन केले का तुम्ही? हो सर. पोइनपेटेकचा प्लस पॉईंट तोच आहे की इथं ऍक्च्युअली इंटर्नशिप जी असते, जे ऑन फ्लोअर जे आपण ऍज इन फ्युचर कंपनी जाऊन जे काम करणार आपण, तोच अनुभव इथं आपल्याला भेटतो की क्लायंट बरोबर कसं काम केलं जातं, क्लायंट बरोबर कसं टॅकल केलं पाहिजे, क्लायंटचं काम आल्यानंतर ग्रुप डिस्कशन मध्ये ते चर्चा करून ते ऍड कॅम्पेनिंग असतील किंवा एसओचा पार्ट असतील, जे काही डिजिटल मार्केटिंगसाठी आपण काम करतो ते कसं केलं जातं ते पूर्ण प्रॉपर इथं शिकवलं जातं. आणि त्याचा फायदा पुढे जाऊन जेव्हा आपण जॉब प्लेसमेंट करतो तेव्हा खूपच म्हणजे 100% फायदा त्या गोष्टीचा होतोय. बरोबर.
आणि ज्यावेळी तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्ही केलं, इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तुम्हाला कशी हेल्प केली, इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं, इंटरव्ह्यू कसं क्रॅक करायचं, इंटरव्ह्यू मध्ये कसं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या होत्या, त्याचा कसं एक्सपिरियन्स होता तुमचा? सर तो तर एक्सपिरियन्स माझ्यासाठी तर खरंच म्हणजे वेगळाच होता. म्हणजे मी अॅनिमेशन इंडस्ट्रीत असल्यामुळं तिथं हा पार्ट कधी येतच नव्हतं. इंटरव्ह्यू कसा तिथं आम्ही काम द्यायचो कामावर आमचं, पण हा फर्स्ट माझ्यासाठी खूप. आणि सुरुवातीला तसं की मी एकदम सुरुवातीचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन करताना मी खूप भेटलेलो होतो, कारण इंग्लिश टॉकिंग करणं, इंग्लिश बोलायला कळतंय, बोलताना थोडासा प्रॉब्लेम, पण तो पोइंट पडेल जसं स्वप्नील सरांनी, राज सरांनी खूप आत्मविश्वास दिला की जमते हो, करावं, तुम्ही होतंय, काय प्रॉब्लेम नाही. जो आत्मविश्वास दिला त्याच्यामुळे माझे इंटरव्ह्यू भरपूर क्रॅक केले. आणि इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे हे जर आणि एकदम डीप मध्ये सांगितलं जातं की बाबा पुढच्याला काय रिक्वायरमेंट आहे, आपण कसं बोललं पाहिजे, आपल्याला काय नॉलेज आहे, आणि त्या नॉलेज कसं पुढच्याला एक्सप्लेन करून, या सगळे डिटेल्स सांगितलं जातं. आणि त्याचा प्लस आणि त्याचा फायदा खूप इंटरव्ह्यू साठी होतो, जो की मला झालेला आहे. बरोबर. आता इंग्लिश मॅटर किती करतं डिजिटल मार्केटिंग तुम्हाला वाटतंय? सर माझ्या केसमध्ये सांगू ना, फ्रँकली बोलतो मी, माझ्या केसमध्ये सांगू, म्हणजे मी इंग्लिश पुढचा बोलतो ते मला कळतं, पण आय एम नॉट गुड स्पीक इंग्लिश लर्न. पण असं नाही की इंग्लिश आलंच पाहिजे, इंग्लिश आलं पाहिजे, आलेलं चांगलं बरोबर आहे, पण इंग्लिश येत नाही म्हणून डिजिटल मार्केटिंग मध्ये नको किंवा इंटरव्ह्यू साठी भेणं वगैरे ह्या ज्या गोष्टी मनात नाही. सगळे तुम्ही क्वेश्चन काढून सगळं काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. इथे तुम्हाला काम तुमचं बोलतं, काम बोललं की तुम्हाला सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. बरोबर. पोइंट मध्ये अशी कोणती गोष्ट तुम्हाला आठवते, कोणती गोष्ट आहे मोटिवेट करते तुम्हाला? सर मोटिवेट म्हणजे की अशी कोणती गोष्ट आहे तुम्हाला की जी मोटिवेट करते पोइंट मध्ये? मोटिवेट करण्याची सर गोष्ट म्हणजे कॉमन एकच की जो आत्मविश्वास इथं दिला जातो की तुम्ही भिवू नका, काय होत नाही झालं ना सिलेक्शन पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये, दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये जो आत्मविश्वास देण्याची पद्धत आहे स्वप्नील सरांची, राज सरांची, ओव्हरऑल टीमची जी काय आत्मविश्वास देण्याची पद्धत आहे, ते याच्या टीम पासून ते पूर्ण शिकवणाऱ्या टीम पासून ते स्वप्नील सर, राज सर जो विश्वास देतात त्यांना असं वाटतं की आपण आता जाऊन आज इंटरव्ह्यू क्रॅक करणार. हा सगळ्यात प्लस पॉईंट पोइंट पोटेक्सचा की जो मला वैयक्तिक आवडला, आणि माझ्यासाठी जी माझी कलिग्स होती किंवा माझ्यावर शिकाल त्या सगळ्यांना तो भेटलेला आहे. बरोबर. पोइंट प्रोडक्ट तुम्ही जर कोणाला डिजिटल मार्केटिंग क्लास करायचा किंवा हाय पिक सॅलरी घ्यायचा आहे किंवा कोणी करिअर मध्ये स्ट्रगल करताय, त्यांना तुम्ही हे सजेशन देऊ शकता की बाबा क्लास केलं पाहिजे पोइंट प्रोडक्ट कडे की नाही केलं पाहिजे? नक्कीच सर, कारण मी स्वतः एक अनुभव आहे की जो डिजिटल मार्केटसाठी सुद्धा ज्याला माहित होतं, इथं पोइंट पेटिंग मध्ये येऊन तुम्ही माझ्या मनातली भीती काढली, ती भीती काढण्यानंतर क्लासेसमध्ये जी काय डाऊट होती ते सॉल्व्ह केले, आणि त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी जो मदत करते पोइंट प्रोडक्ट, आत्मविश्वास देतात, जसं की मी अगोदर पण बोललो की जो आत्मविश्वास देतात त्याबरोबर मी स्वतः सजेस्ट करेन. किंवा इव्हन कोण नवीन करिअर मध्ये स्विच आफ्टर 12वी ग्रॅज्युएशन करतो, कोण करिअर कोणाला स्विच करायचं असेल किंवा माहित नसेल की बाबा मला हे करायचं, तर मी स्वतः सजेस्ट करेन की डिजिटल मार्केटिंगचा आहे एक मोठा मार्केट बेस आहे, एक मोठं ओपनिंग आहे, तिथे तुम्ही जा आणि तिथं शिकण्यासाठी पोइंट पेटिंग जावा, मी स्वतः सजेस्ट करेन. बरोबर. म्हणजे जर कोणाला करिअर स्विच करायचं आहे, कोणाला जर हाय पिंग सॅलरी घ्यायचं आहे, कोणी करिअर मध्ये स्ट्रगल करताय किंवा कोणाचं करिअर मध्ये गॅप असेल, एज असेल, तरी सुद्धा ते करू शकतो. बरोबर. कारण मॅटर करताय, स्किल मॅटर करतं इथं, कारण ऑलमोस्ट तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जे इंटरव्ह्यू दिले तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स आलं आणि तुम्ही पोइंट प्रोटेक्टला 10 पैकी किती हे देताय मार्क्स? सर 10 पेक्षा जास्त देण्याची इच्छा आहे, पण मार्केट रूल नुसार 10 जास्त देऊ शकत नाही, पण 10 पैकी 10 तर नक्कीच मी देईन. चालेल. थँक्यू सतीश सर, तुमचा हा जो तुम्ही रिव्ह्यू दिला हा आपल्या मुलांसाठी खरंच थँक्यू.